नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर.व्ही.डी. अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्न जी.के.ची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. ते सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, प्रधानमंत्री वय वंदना योजना कोणाशी संबंधित आहे? प्रधानमंत्री वय वंदना ही योजना कोणाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, प्रधानमंत्री वय वंदना ही ज्येष्ठ नागरिक या संबंधीची ती योजना आहे. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या देशाने तरंगती अणुऊर्जा अणुभट्टी सुरू केलेली आहे? कोणत्या देशाने तरंगती अणुऊर्जा अणुभट्टी सुरू केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, रशिया देशाने तरंगती अणुऊर्जा अणुभट्टी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3, तर आपल्याला या ठिकाणी व्हायरसचे पूर्ण नाव सांगायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला व्हायरसचे फुल फॉर्म सांगायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, व्हायरसचे फुल फॉर्म होईल ऑप्शन क्रमांक 1, व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सेज या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या नदीचे पात्र हे सर्वात मोठे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे पात्र हे सर्वात मोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमेझॉन या ठिकाणी सर्वात मोठे नदीचे पात्र आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे आहे? भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, दिल्ली या ठिकाणी पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक आहे. प्रश्न क्रमांक 6, बॅरोमीटरचा उपयोग काय मोजण्यासाठी करतात? बॅरोमीटरचा उपयोग पुढीलपैकी काय मोजण्यासाठी करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, बॅरोमीटरचा उपयोग हा वातावरणातील दाब मोजण्यासाठी उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 7, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक महिला दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 8 मार्चला जागतिक महिला दिवस हा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे पुढीलपैकी नाव काय आहे? भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे पुढीलपैकी नाव काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव होईल ऑप्शन क्रमांक 3, रॉ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, ATMच्या आपल्याला या ठिकाणी करेक्ट फुल फॉर्म सांगायचा आहे. ATMचे या ठिकाणी आपल्याला करेक्ट आपला अचूक विस्तार सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ATMचे अचूक विस्तार होईल ऑप्शन क्रमांक 1, ऑटोमॅटेड टेलर मशीन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? आरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, आरवली या पर्वतामधील गुरु शिखर हे सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 11, भारताच्या कंप्ट्रोलर अँड ऑडिट जनरल म्हणजे कॅगच्या पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? भारताच्या कंप्ट्रोलर अँड ऑडिट जनरल म्हणजे कॅगच्या पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, गिरीशचंद्र मुर्मू यांची कॅगच्या पदी नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतीय रोखे व विनिमय मंडळ म्हणजे सेबीच्या संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? भारतीय रोखे व विनिमय मंडळ म्हणजे सेबीच्या संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, अजय त्यागी यांची ती निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13, रिझर्व्ह बँकेच्या फेब्रुवारी 2021 मध्ये रेपो रेट किती होता? रिझर्व्ह बँकेच्या फेब्रुवारी 2021 मध्ये रेपो रेट पुढीलपैकी किती होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, रेपो हा 4% या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतामध्ये पहिले कॅशलेस विश्वविद्यालय पुढीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये पहिले कॅशलेस विश्वविद्यालय पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी सुप्त म्हणजे ज्वालामुखीचे ठिकाण कोणते आहे? खालीलपैकी सुप्त म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखीचे ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, बॅरन बेट हे निद्रिस्त ज्वालामुखीचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 16, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची ध्रुवास्त्राची कोणत्या देशाने यशस्वी चाचणी केलेली आहे? रणगाडा विरोधी ध्रुवास्त्राची कोणत्या देशाने यशस्वी चाचणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी भारत या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 17वा, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते? बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोली सत्याग्रह करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 18वा, वेगाने धावणाऱ्या गाडीचा ब्रेक अचानक दाबला असता गाडीमधील प्रवासी पुढे झुकतात, याचे कारण कोणत्या नियमाने स्पष्ट होते? वेगाने धावणाऱ्या गाडीचा ब्रेक अचानक दाबला असता गाडीमधील प्रवासी पुढे झुकतात, याचे कोणत्या नियमाचे हे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यूटनचा पहिला सिद्धांत या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्राह्मो समाज या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 21, क्रीडा क्षेत्रामधील प्रशिक्षकास कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात येते? क्रीडा क्षेत्रामधील प्रशिक्षकास कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 द्रोणाचार्य अवॉर्ड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रश्न क्रमांक 23, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? जागतिक पर्यावरण दिन. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करतात. प्रश्न क्रमांक 24, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 25, शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो? शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रातआंधळेपणा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणते साहित्य हा संगणकाचा भाग नाही? खालीलपैकी कोणते साहित्य हे संगणकाचा भाग नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अँटिना हा संगणकाचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 27, भारतामध्ये पहिले अणुविद्युत केंद्र कोठे आहे? भारतामध्ये पहिले अणुविद्युत केंद्र कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामधले पहिले अणुकेंद्र हे तारापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 28, पितळ हा धातू कशापासून तयार करतात? पितळ हा धातू कशापासून तयार करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तांबे प्लस जस्त या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय असतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकामध्ये असतात. प्रश्न क्रमांक 30, सोने या धातूची पुढीलपैकी संज्ञा कोणती आहे? सोने या धातूची पुढीलपैकी संज्ञा कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 Au ही सोने यांची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 31, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? पडल्यामुळे डोळ्यातून पाणी येते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक 32, लॅक्टोमीटरने कशाची शुद्धता मोजली जाते? लॅक्टोमीटरने कशाची शुद्धता मोजली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॅक्टोमीटरने दुधाची शुद्धता ही मोजली जाते. प्रश्न क्रमांक 33, गुलाब या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव पुढीलपैकी कोणते आहे? गुलाब या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी रोझा गॅलिका या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, भारतामध्ये चालू वर्षामध्ये अमेरिकेने किती डॉलरची गुंतवणूक केलेली आहे? भारतामध्ये चालू वर्षामध्ये अमेरिकेने किती डॉलरची गुंतवणूक केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 $40 अब्ज एवढी त्यांनी भारतामध्ये अमेरिकेने गुंतवणूक केलेली आहे. प्रश्न क्रमांक 35, टिंबटिंब हा उडणारा सस्तन प्राणी आहे. टिंबटिंब हा उडणारा सस्तन प्राणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 36, दुधामधील हानिकारक जंतूचा नाश करण्याच्या प्रक्रियेला पुढीलपैकी काय म्हणतात? दुधामधील हानिकारक जंतूचा नाश करण्याच्या प्रक्रियेला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 37 ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो? ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मलेरिया हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 38 हेमेटाइट, मॅग्नेलाइट, लिमोनाइट ही कोणत्या धातूची धातुके आहेत? हेमेटाइट, मॅग्नेलाइट, लिमोनाइट ही कोणत्या धातूची धातुके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोहयाची ती धातुके आहेत. पुढचा आपण प्रणव मुखर्जी यांना कोणत्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार मिळाला होता? प्रणव मुखर्जी यांना कोणत्या वर्षीचा भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा आपण भारताचा राष्ट्रीय प्राणी पुढीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 10 वज्रप्रहार हा संयुक्त युद्धाभ्यास कोणत्या 2 देशांमध्ये नियोजित आहे? वज्रप्रहार हा संयुक्त युद्धाभ्यास कोणत्या 2 देशांमध्ये नियोजित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान वज्रप्रहार हा संयुक्त युद्धाभ्यास नियोजित आहे. प्रश्न क्रमांक 11 भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापलेला आहे? भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 2.4% हा भारताने पृथ्वीवरील भाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 भारतीय चित्रपटसृष्टी जनक असे कोणास म्हणतात? भारतीय चित्रपटसृष्टी जनक असे पुढीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टी जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 13 आशिया खंडामधील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? आशिया खंडामधील कोणता पुरस्कार हा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॅक्सिस या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरु शिखर हे आरवली या पर्वतामधील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 15 भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे? भारताचे पुढीलपैकी सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 परमवीर चक्र हे भारताचे सर्वोच्च लष्करी पदक आहे. प्रश्न क्रमांक 16 लोहाच्या अभावी पुढीलपैकी कोणता रोग होतो? लोहाच्या अभावी कोणता आजार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲनामिया हा लोहाच्या अभावी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 24 मेंदूदाह हा रोग कशामुळे होतो? मेंदूदाह हा रोग पुढीलपैकी कशामुळे होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विषाणूमुळे मेंदूदाह हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 25 महाकवच हा ॲप्स कोणत्या राज्याने विकसित केलेला आहे? महाकवच हा ॲप्स कोणत्या राज्याने विकसित केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो अनअकॅडमी हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करायचं आहे. सिलेक्ट युअर गोलमध्ये MPSC टाकायचं आहे आणि इन्व्हाइट कोडमध्ये RVD10 हा कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. दुसरा आहे संकल्प कॉम्प्रेहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर MPSC एक्झाम. हे एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही लिंकला क्लिक करून या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. तिसरा आहे विजेता संपूर्ण पोलीस भरती बॅच. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे युक्ती मॅथ अँड रिझनिंग फिअर बूस्टर बॅच फॉर MPSC एक्झाम. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे प्रेरणा MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड राज्यसेवा बॅच कोर्स. ही पण एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात त्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता आणि RVD10 हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.